बीड जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत आहे। शेकडो हेक्टर क्षेत्रावरील ऊस शेतातच आहे। कारखाने ऊस वेळेवर घेऊन जात नसल्याने चिंता वाढली आहे। आढावा घेतला आपले प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी। बीड जिल्ह्यात जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात ऊस लागवड झालेली मी तुम्हाला या ठिकाणी दाखवू शकतो। मोठ्या प्रमाणात ऊस लागवड झालेली आहे, मात्र ऊसाचं वय होऊन गेल्यानंतर जे तुरे बाहेर येतात हे तुरे या ठिकाणी बाहेर आल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळते। आणि विशेष करून वय झाल्यानंतर ऊसाचं जे वजन आहे ते आपोआपच कमी होत चालतं। ऊसामध्ये पोकळी निर्माण होते आणि यामुळे धसी पडते त्याला म्हणतात, आणि ही धसी पडल्यामुळे ऊसाचं वजन कमी होतं। अक्षरशः थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय मीरा भाईंदर महानगरपालिकेतली। शर्मिला पिंपोळकर, माफ करा, ठाण्यातली ही दृश्य। शर्मिला पिंपोळकर यांची महापौरपदी निवड झालेली आहे। त्यानंतर पुष्पगुच्छ देऊन त्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे। तर तिथं कृष्णा पाटील यांची उपमहापौरपदी निवड झालेली आहे। ठाण्याचा गड महापालिकेचा शिंदेच्या शिवसेनेनं राखलेला आहे। मताधिक्यानं या ठिकाणी शिंदेची शिवसेना महापौरपदी विराजमान होताना दिसते। शर्मिला पिंपोळकर ठाण्याच्या महापौरपदी, तर कृष्णा पाटील यांची उपमहापौरपदी निवड झालेली आहे। शुभेच्छांचा वर्षाव महापौर आणि उपमहापौर यांच्यावर। ठाण्याच्या महापौरपदी महिला विराजमान। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।